स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे। आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे, कारण आज नवीन वर्षातील पहिला गुरुवार आहे आणि नवीन वर्षातील पहिल्याच गुरुवारी जर आपल्याला स्वामींचा संदेश मिळाला तर निश्चितच आपले हे संपूर्ण वर्ष आनंदात आणि उत्साहातच जाणार आहे। सोबत आपल्याला स्वामींचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होणार आहे। ज्याच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे त्याला कुठल्याही परिस्थितीला घाबरण्याची गरज पडत नाही, कारण प्रत्येक परिस्थितीला तोंड देताना स्वामी महाराज आपल्या भक्ताचा हात पकडतात आणि त्याला प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती देखील प्रदान करतात। या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका। संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी स्वामींना किंवा स्वामींच्या नात्यासाठी एकच म्हणावंसं वाटतं की स्वामी वेड म्हणावे का काय कुठले नाते, वेड म्हणावे का काय कुठले नाते, माय बाप बंधू सखा आता सारे तूच वाटे, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे। स्वामी भक्त हो, खरंच जेव्हा आपण स्वामींशी एकरूप होतो ना, तेव्हा आपल्यासाठी आपलं सर्वस्व आपले स्वामीच होऊन जातात। आणि म्हणूनच कितीही संकट आली, कितीही वादळ आली तरीही आपलं मन डगमगत नाही, कारण स्वामी पाठीशी आहे ही जाणीव आपल्याला कशाचीच उणीव भासू देत नाही। असाच विश्वास आपल्याला कायम ठेवायचा आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की खूप बिकट परिस्थिती आली ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे ह्या बिकट परिस्थितीमध्ये, ह्या आजूबाजूच्या वाईट परिस्थितीमध्ये जणू काही फक्त आपण एकटे उभा आहोत। आजूबाजूला ह्या वर्तुळाच्या भोवती आपल्यासाठी कुणीही नाही, फक्त आपण एकटे आहोत। आपल्या आजूबाजूला असणारी संकट, असणारी दुःख आणि आपलीच माणसं आपल्याला त्यावेळेस परकी वाटतात, पण अशा वेळेसही आपला हात पकडण्यासाठी एक दिव्य शक्ती नेहमीच येते, ती म्हणजे स्वामी शक्ती। तर स्वामी भक्त हो, स्वामींच्या मार्गावर चालत राहा आणि स्वामींचं नाम घेत राहा। आजचा संदेश आवर्जून ऐका। आजचा संदेश जाणून घेण्यासाठी स्वामींचा एक फोटो निवडा आणि स्वामींचा संदेश जाणून घ्या। तर बघा, तुम्ही एक फोटो निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते। ज्यांनी 2 नंबरचा फोटो निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया। स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे समुद्रात कितीही वादळ आली तरीही समुद्र आपली शांतता सोडत नाही, तसेच तुझ्या जीवनात कितीही संकट आली तरीही तुझ्यातील चांगुलपणा मात्र कधीही सोडू नकोस। सगळं काही चांगलंच होणार आहे, सुख स्वतःच्या पावलांनी तुझ्यापर्यंत चालत येणार आहे। तू फक्त तुझ्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव। योग्य वेळ आली की तुला एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही। जे आज तुझ्या मनात आहे उद्या ते तुझ्या नशिबातही असणार आहे, फक्त त्यासाठी संयम मात्र तुला ठेवावाच लागेल। अरे एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहेस? निशंक हो आणि निर्भय हो, आम्ही तुला नेहमीच साथ देणार आहोत। तुझ्या सोबत तुझ्या प्रत्येक संघर्षात आम्ही राहणार आहोत। तुझ्या स्वतःच्या नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा तू आलेल्या संकटाशी सामना करायला शिक आणि सोबत आमचं नाम घे, स्वतःवर विश्वास ठेव, मेहनत घे। जेव्हा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तू तयारी दर्शवतो ना, तेव्हा तुझ्या संघर्षामध्ये आम्ही देखील सामील असतो। संघर्ष सहन करण्याची ताकद आम्हीच तुला देत असतो। प्रत्येक गोष्ट ही तुला वेळेनुसार मिळणारच आहे, फक्त प्रत्येक गोष्टीचा तू अति विचार करू नकोस। अति विचार करत बसण्यापेक्षा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा तू फक्त प्रयत्न कर, आमच्यावर विश्वास ठेवून आमचं नाम घे आणि कर्म चांगले ठेव। जो संघर्ष करण्याची तयारी दर्शवतो त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं असतो आणि त्याला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। आता ज्यांनी 1 नंबरचा फोटो निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया। स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे तुझ्या आयुष्यात जे चालू आहे ते योग्यच चालू आहे। फरक इतकाच असतो की तुझ्या मनासारखं जे तुला हवं आहे ते घडत नाही, पण तरीही एक गोष्टीवर विश्वास ठेव, जे तुझ्या आयुष्यात चालू आहे ते तुझ्या मनासारखं होत नसलं तरीही तुझ्या भविष्याच्या दृष्टीने तेच योग्य आहे, कारण आम्ही तुला तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे।
संयम ठेव. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. कारण गवत उगवायला वेळ लागत नाही, परंतु वटवृक्ष उगवायला मात्र अनेक वर्षानुवर्षे जातात. पण लवकर उगवलेलं गवत हे लवकर सुकूनही जातं. वटवृक्षाचं मात्र तसं नाही. वटवृक्ष हा हळूहळू उगवतो, उशिरा उगवतो, पण वर्षानुवर्षे, हजारो वर्षे टिकतो. आम्ही तुझ्या आयुष्यात त्या वटवृक्षाप्रमाणे आहोत. तुला आमची ओळख व्हायला थोडासा उशीर लागतो, पण एकदा की तुझी आणि आमची ओळख झाली, तू आमच्याशी एकरूप होऊ लागला की आपोआप आम्ही तुझ्यात रुजतो. आणि मग जेव्हा आम्ही तुझ्यात रुजतो तेव्हा आपण एकरूप होतो. आणि मग त्यावेळेस आम्ही आमच्या भक्ताची साथ कधीही सोडत नाही. म्हणून तुला सांगतोय, आमच्या सेवेत येण्यासाठी वेळ काळ पाहू नको. आज आत्ता ह्या क्षणापासून तू आमच्या सेवा मार्गात ये. अध्यात्माचा मार्ग निवड. जेव्हा तू अध्यात्माच्या मार्गावर चालतो, जेव्हा तू आमचा मार्ग निवडतो, तेव्हा तुला चांगल्याची वाईटाची आपोआप ओळख होऊ लागते. आणि मग तुझ्या हातून वाईट कर्म घडत नाही. तुझ्या हातून घडतात ते फक्त सत्कर्म. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हातून सत्कर्म घडू लागतात, तेव्हा त्याला परमेश्वर हा आपोआप सापडतो. आणि एकदा की परमेश्वर सापडला की तुला तुझ्या आयुष्याचा अर्थही कळतो. आयुष्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना सामोरं जाताना तुला तुझा परमेश्वर मदत करतो. आणि जेव्हा तुला परमेश्वराची साथ लाभते, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याचं सोनं होतं. आमच्यासमोर उभं राहून तू काय मागतो यापेक्षा आमच्याकडे पाठ फिरवल्यानंतर तू कसा वागतो यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणून तुझे कर्म चांगले करत राहा. माणूस हा बोलण्यातून नव्हे तर वागण्यातूनच कळतो. चांगले कर्म, चांगले विचार, चांगले आचार जर तुझ्या मनात असतील ना, तर तू रोज आमच्या मंदिरात नाही आला तरीही चालेल. पण तुझ्या मनातल्या मंदिरात जर अंधार असेल ना, तर तू कितीही आमच्या मंदिराच्या फेऱ्या मारल्या तरीही त्याचा फायदा होणार नाही. म्हणून तुझ्या मनातल्या मंदिरात तू आमच्यासाठी स्थान दे. जेव्हा आमचा भक्त प्रामाणिक असतो ना, तेव्हा आम्ही त्याच्या मनामध्ये विराजमान असतो. त्याच्या अंतर आत्म्यात राहून सदैव त्याला साथही आम्हीच देत असतो. अरे, आमच्या भक्ताला काय हवं, काय नको, आमच्या भक्तासाठी काय चांगलं, काय वाईट हे आम्ही जाणतो. आणि म्हणूनच आमच्या भक्तासाठी जे योग्य असणार आहे ते वेळोवेळी आम्ही त्याला देणारच आहोत. फक्त आमच्या भक्ताचा विश्वास मात्र आमच्यावर हा 100% असावा लागतो. वाईट परिस्थितीत जर तुझा विश्वास डगमगत असेल तर ती तुझी परीक्षा नसून आमच्या भक्तीची परीक्षा होत असते. म्हणून वाईट काळातही तू ठेवलेला आमच्यावरचा विश्वास कायम असू दे. जेव्हा तू आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाताना आमचं नाम घेतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्हाला देखील तुझ्यापर्यंत यावंच लागतं. आणि तुझा हात पकडून तुझ्या प्रत्येक संघर्षाचा सामना देखील आम्हालाच करावा लागतो. जेव्हा आमचा भक्त अशा प्रकारचा विश्वास आमच्यावर ठेवतो ना, तेव्हा अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवार निमित्तचा हा संदेश होता. तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. या संदेशामार्फत आपल्याला एकच मोलाची शिकवण मिळालेली आहे, ती म्हणजे परिस्थिती कशीही येऊ द्या, वर्ष कुठलंही येऊ द्या, शेवटी संघर्ष आपल्याला चुकणार नाही. आपल्या आयुष्याच्या कर्माचे जे भोग आहे ते आपल्याला भोगावेच लागणार. पण त्यातूनही जर आपल्याला सुटका हवी असेल तर स्वामींच्या नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही. स्वामींचं नाम जपायचं आहे. प्रामाणिकपणे कष्ट करून चांगले कर्म करायचे आहे. बघा, स्वामी महाराज आपली साथ कधीही सोडणार नाही. वर्षानुवर्षे स्वामी महाराज सदैव आपल्या सोबत राहतील आणि आपल्याला एकच सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर कसा वाटला नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.